नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल, कारण आपल्या समोर दिसतंय ते मटणाचा रस्सा आहे. मस्त अशी झणझणीत तर्रीदार मटणाचा रस्सा आज आपण बनवलं आहे. कमी वाटणामध्ये, कमी मसाल्यांमध्ये, अगदी घरगुती साहित्यात ही रेसिपी करायची आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतचं ट्रिंग हे बटन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे कुकरमध्ये 2 चमचे मी तेल टाकले. तर तेल टाकल्यानंतर छान तेल गरम झाले की त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची. ते साधारणतः 2 चमचे अशी पेस्ट मी यात टाकली आणि ही पेस्ट एखादा मिनिटभर परतायची आहे. लसणाचा वास जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे अगदी बारीक असे मी कांदे कापून घेतलेत आणि यामध्ये टाकते. तर हे बघा, कांदासुद्धा आपल्याला परतायचे छान असा. आणि हा परतून झालं की लगेच आपण यामध्ये मटण टाकूयात. तर मटण टाकण्याआधी आपण मटणाला छान असं धुवायचे. 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच टाकायचे. तर याला मी मॅरिनेट वगैरे केलं नाही आहे, डायरेक्ट धुवून यामध्ये ॲड करते. तर आपल्याला कमी वेळामध्ये मटण मस्त असं तर्रीदार झणझणीत रस्सा बनवायचे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप ही रेसिपी करायची. तर इथे 1 ते 1.5 चमचा हळद टाकायचे. हळद टाकल्यामुळे अळणी रस्स्याची चव तर छान लागतेच, त्यात कलरसुद्धा मस्त येतो. तर इथे मी 2 तांबे गरम पाणी करून टाकलेलं आहे. शक्यतो तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा, यामुळे अळणी रस्स्याची चव छान लागते. त्यानंतर 4 ते 5 मीडियम टू लो फ्लेमवर इथे मी 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या आहेत. हाय फ्लेमवरती तुम्ही शिट्ट्या घेतल्यात की तुमचं मटण शिजणार नाही. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे मटण शिजवायचं आहे, चेक करायचे आणि त्यानंतरच गार करण्यासाठी ठेवायचं आहे. तर आपण बाजूला कुकर काढून ठेवूया आणि कढई पॅनमध्ये 3 मध्यम आकाराचे मी उभे कापून घेतलेत कांदे आणि हे आपल्याला भाजून घ्यायचे. तर हे बघा, तर कांदा भाजताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा भाजताना लवकर भाजला जातो आणि पटकनसुद्धा आपली प्रोसेस तयार होते. आता कांदा भाजून झाला आहे. ओलं खोबरं घ्यायचं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरा, कारण माझ्या फ्रीजमध्ये ओलं खोबरं होतं, त्यामुळे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केला आहे. त्यानंतर 3 चमचे पांढरे तीळ छान असं भाजून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. मटणाच्या रस्स्याची पूर्वतयारी तर झाली. आता आपण रस्सा बनवण्यासाठी घेऊयात. तर इथं मोठ्या भांड्यात किंवा मोठ्या पातेल्यामध्ये तुम्ही भाजी करू शकता. मोठं पातेलं घ्यायचे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे. खडे मसाले आवडीनुसार टाका, जिरे टाका. त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायचे. आळणी करताना आपण जे शिल्लक ठेवलं होतं तेच यामध्ये मी ॲड करते. तर हे बघा, छान असं भाजून घेतलं की लगेच आपल्याला पेस्ट टाकायची आहे. तर इथे सुरुवातीला कांद्याची प्युरी टाकायची आहे, टोमॅटोची प्युरी टाकायची आहे, सर्वात शेवटी खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. तर हे तिन्ही वाटण मी एकत्र वाटलं नाही आहे, तुम्ही एकत्रसुद्धा वाटू शकता. तर हे बघा, छान असं 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आणि हे परतून झाले की ही प्युरी छान शिजली गेली की त्यामध्ये आपले मसाले टाकूयात. तर घरगुती मसाल्यांचा वापर करायचा आहे, बाहेरच्या मसाल्यांचा इथे मी वापर केला नाही आहे. तर 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायचे, 1 चमचा काश्मीरी पावडर टाकायचे, काळं तिखट म्हणतात ते 1.5 चमचा टाकायचे, काळा मसाला, त्यानंतर 1 चमचा हळद टाकले आणि ते गोडा मसाला घरात होता उपलब्ध तो यामध्ये मी ॲड केला आहे. आणि 1 चमचा टाकायचा आहे मटण मसाला, कारण मटणाची भाजी ही मसाल्याशिवाय अपूर्णच असते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हा पदार्थ असतो, हा मसाला असतो, त्यामुळे 1 ते 1.5 चमचा तुम्ही नक्कीच टाकू शकता. त्याशिवाय आपल्या भाजीला सुद्धा चव येत नाही. तर हे छान असं परतून झालं की तेल सुटल्यानंतर आपल्याला आपण जे शिजवलेलं मटण आहे ते यामध्ये टाकायचं आहे. आता परत याला एकदा फिरवून घ्यायचं आहे. वाटणाचा प्रकार जास्त टाकू नका, कारण तुम्ही मटणाच्या रस्स्याची भाजी करत असाल तर वाटण थोडंसं कमी टाका आणि रस्सा जास्त बनवा. जर सुक्कं बनवत असेल तर तुम्ही त्याची ग्रेव्ही सुक्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळे तुमचा रस्सासुद्धा मस्त असा लागतो. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची. त्यानंतर सर्वात शेवटी टाकायचं आहे मीठ. कुठल्याही भाजीला तुम्ही कोणतीही भाजी करत असाल तर सर्वात शेवटी मिठाचा वापर करा, यामुळे आपल्या भाजीची चव मस्तच लागते. त्यानंतर मी थोडीशी कमी कोथिंबीर वाटली म्हणून परत एकदा कोथिंबीर टाकते. तर मस्त अशी तर्रीदार झणझणीत मटणाचा रस्सा तयार झाला आहे. 10 मिनिटं याला फक्त अशी उकळी काढायची लो फ्लेमवरती आणि आपण याला आता खाण्यासाठी घ्यायचं आहे. मस्त अशी ढाब्यामध्ये, हॉटेलमध्ये गेल्यानंतर अशी तर्रीदार झणझणीत मस्त अशी भाजी ऑर्डर करतो, अगदी तशीच ही झणझणीत अशी मटणाचा रस्सा तयार झाला आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला कोणत्या नॉनव्हेजच्या रेसिपीज पाहायच्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं ट्रिंग हे घंटीचं बटन दाबायला विसरू नका.
तर मग विचार कसला करताय, संडेमध्ये हा स्पेशल बेत नक्की करा आणि पुढील नवीन अशा नॉनव्हेजच्या रेसिपीसोबत परत भेटूयात. बाय बाय.